नमस्कार, मी पूजा. मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर गेल्याच आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून महाराष्ट्राचे छोटे पुढारी म्हणजेच घनश्याम बाहेर पडले. आता त्यांच्या या संपूर्ण प्रवासाबद्दल त्यांचं काय मत आहे, निक्की अरबाज सोबत त्यांचं नातं कसं आहे, बाकी त्यांचं घरात वावर कसा होता, सगळ्यांसोबत त्यांचं नातं कसं होतं, इतरांच्या गेम बद्दल त्यांचं काय म्हणणं आहे, हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणूनच आता आपण बातचीत करणार आहोत छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम यांच्यासोबत. नमस्कार घनश्याम, खूप खूप स्वागत तुमचं मराठी मनोरंजन वाहिनीवर. नमस्कार. येस. सो बिग बॉसच्या घरातून बाहेर आहात तुम्ही. आता कसं वाटतं एकतर, आणि खूप लवकर बाहेर आलात, कुठे काहीतरी चुकलं, पुढारीपणा दाखवायला कमी पडला असं कुठे वाटतंय का? नाही नाही मॅडम, बिग बॉसच्या घरातून मी लवकर बाहेर आलो. कसं आहे, गेम आहे, हारजीत होतच असते, त्यामुळे काही वाटत नाही. पण जनतेने भरपूर प्रेम दिलं, आशीर्वाद दिले. आणि कसं आहे, मला घरात राजकारण करायचं नव्हतं, कारण बिग बॉस आहे. बिग बॉसच्या घरात मला जर राजकारण करायचं असतं तर मला लई टाइम लागला नसता राजकारण करायला. पण मला सगळ्या माणसांना सांभाळून सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचं होतं. नक्कीच. पण तुम्ही सुरुवातीपासूनच टीम ए सोबत होतात, म्हणजे निकी, अरबाज, वैभव त्यांच्यासोबत होतात हे दिसतच होतं. पण कुठेतरी इमोशनल काही शेअर करायचं असलं, मनातलं घरच्यांबद्दलचं काही शेअर करायचं असलं की तुम्ही टीम बी कडे जायचात, म्हणजे पॅडी दादा, डीपी दादा, पुरुषोत्तम दादा. तर असं का, की खेळासाठी फक्त स्ट्रॉंग म्हणून अरबाज आणि निकीकडे आणि बाकी काही शेअर करायचं, तर असं का वाटलं तुम्हाला, किंवा दिसलंय ते आम्हाला म्हणून मी विचारते. नाही, असं काही नाहीये. मी बिग बॉसच्या घरात असा माणूस होतो पहिला, म्हणजे 5 वर्ष आहे. तर मी डोक्याने कमी आणि मनाने जास्त खेळत होतो. कारण मी गेमला गेमच्या जागेवर ठेवत होतो. गेम झाल्याच्या नंतर मी प्रत्येकासंग बोलत बसत होतो, उठत होतो आणि सगळ्यांबरोबर माझं चांगले रिलेशन होतं. आणि कसं आहे, बिग बॉस ज्या टीम मध्ये मला टाकत होते त्या टीम मध्ये मी सातत्याने प्रामाणिकपणे खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि विशेष म्हणजे कसं आहे मॅडम, मला वाटत नाही की गेम झाल्यावर गेम डोक्यात ठेवला पाहिजे. मी त्या विचारांचा माणूस नाही. त्यामुळे मी टीम मध्ये असताना टीमसाठी खेळतो. पण इतर वेळी मी घरच्यांना माझ्यासोबत घेऊन बसतो, बोलतो, त्यामुळे मला काही वाटत नाही. नक्कीच. पण निक्की सोबत तुमचं काय बहीण भावाचं नातं आम्ही सगळ्यांनीच अगदी आधीपासूनच बघितलंय. पण जेव्हा निक्की तुमच्याशी इतकं भांडण भांडली की योगिता गेल्यानंतर, त्याच्यानंतर सुद्धा परत तुम्ही तिच्या सोबतच होतात, तर मग हे बरोबर वाटतं का तुम्हाला? पण जान्हवी आणि अंकिता सोबत तुमचं असं नाही झालं, त्यांच्यासोबत भांडण झालं तर तुम्ही ते कायम ठेवलं, असं का? नाही नाही, निक्कीच आणि माझं एक बॉन्ड वेगळंच होतं. निकिताचं आणि माझं, कारण आम्ही बहीण भाऊ होतो. जेव्हा रक्षाबंधनच्या दिवशी आम्हाला टास्क आलता की प्रत्येकाने भाऊ किंवा बहिणीसाठी काहीतरी बोलायचं आहे, तेव्हा ती इतकी पॅनिक झालती, खूप म्हणजे खूपच पॅनिक झालती. आणि तिचा भाऊ 28 वर्षाचा असताना गेल्यामुळं तिला मी शब्द दिला. ती त्या दिवशी म्हणायची, मला जीवनात काही नकोय, मला भाऊ पाहिजे म्हणजे पाहिजे. तिला खूप त्रास होत होता, खूप म्हणजे खूप. तर मी तिला शब्द दिला, निकुताई काळजी करू नको, तुझा भाऊ जितका तुला सक्का भाऊ प्रेम करणार नाही तितकं मी प्रेम करेन. आणि सगळं मी काय, आपण काय म्हणतो की तू काळजी करू नको, इथून पुढे खंबीरपणे उभा राहील. मी डायरेक्ट तिला वचन दिलं, जशा 3 बहिणी आहेत तशी चौथी बहीण म्हणून मी तुझा सांभाळ करेल. पण आम्ही बोलत असताना मी तिला हे क्लिअर केल्या गोष्टी की आता गेम आहे, तास येतील, कधी मला टीम साठी उभं राहावं लागेल, कधी टीम मध्ये तू असेल, तुला सपोर्ट कायम करेल मी. कॅप्टन्सी असेल, नॉमिनेशन टास्क असेल, तिथं भाऊ म्हणून तुला वाचवेल मी. पण मी एक पुढारी पण आहे आणि एक भाऊ बी आहे, त्यामुळे मला नाण्याच्या दोन्ही बाजू बघावं लागतील. त्यामुळं जर मला टीम मध्ये तुझा निर्णय अनफेअर किंवा फेअर वाटला, तर अनफेअर वाटला तर मी कायम त्या गोष्टीवर आवाज उठवेल. या गोष्टी आमच्या क्लिअर होत्या, त्यामुळं कुठेही आमचं काही वाटत नव्हतं. तिला मी क्रॉस बोलायचो, ती मला क्रॉस बोलायची. पण एवढ्या सगळ्या गोष्टी क्लिअर असून सुद्धा जेव्हा डीपी दादानी तुमच्याबद्दल ते सांगितलं की तुम्ही योगिताशी कसं बोललात, आणि त्याच्यावरनं मग निक्कीने लगेच त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि तुमच्याशी येऊन भांडलीच किती शेवटी. मग नातं कुठेतरी कमकुवत झालं का हो, त्या मुमेंटला? कमकवत नाही. तिला मी बोललो की की तू हलक्या कानाची आहेस. तिला रक्षाबंधनच्या दिवशीच राखी बांधताना मी सांगितलं
की निकी हो बघ, निकिताई कसं आहे, मी घनश्याम मलाही लोक काही सांगणार आहेत तुझ्याबद्दल, पण मला जे काही बोलायचंय ते मी डायरेक्ट तुझ्या संग प्रत्यक्षात येऊन क्लिअर क्लिअर करेन. तुला काही लोक बोलायचे बोलले असेल तर तू त्यांचं ऐकून घेण्यापेक्षा माझ्यापाशी येऊन क्लिअर कर. हे काय बोलायचंय काय नाही. आपलं बहीण भावाचं नातं एवढंही दुबळं नाही की कुणीतरी बोलावं आणि आपल्या ठेंगी टाकावं तर ती नातं अलगदपणे तुटून जावं. आपलं नातं मनाने बांधलेलं आहे घट्ट, त्यामुळे हे नातं तुटलं नाही पाहिजे. तर ती मला रक्षाबंधनच्या दिवशी मला म्हणली सॉरी, इथून पुढे असं होणार नाही. मी तुझ्या संग बोलत असताना प्रत्येक गोष्टीचा विचार करून बोलेल आणि तेव्हापासून ती माझ्या संग कुठली गोष्ट असो विचार करूनच बोलायची. नक्कीच. आणि जोडीने जो फिरण्याचा जो आठवडा होता, जोड्यांमध्ये फिरायचंय तेव्हा जो अरबाज जे काही वागलाय ते तुम्हाला योग्य वाटतं का? तुम्ही तर त्याच्या सपोर्टमध्ये पण होता तेव्हा. पण नंतर जेव्हा रितेश भाऊंनी सगळं समजावलं तेव्हा काय वाटलं की आपलं थोडं चुकलं? काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही नाही, कसं जोडीने तास फिरायचा होता ना, तो खरं तर अरबाज खूप अग्रेसिव्ह मध्ये जात होता, कारण अरबाजला खूप त्रास होत होता. आम्ही बघितलंय आणि अरबाजचं माझं नातं अख्ख्या दुनियाला माहितीये. छोटे मिया बडे मिया जसं आम्ही पहिल्या दिवसापासूनच घरात एंट्री केली, आमचं गेमसाठी बंधन झालं नव्हतं तर आम्ही मनापासून जोडी गेलो होतो. त्यामुळे कुठेतरी मलाही चुकल्यासारखं वाटलं. निकिताई मला येऊन बोलले की घनश्याम तुझा जर माझ्या इतका हक्क आहे, माझा तुझ्या इतका हक्क आहे, तर तू मला वाईट काळात चांगल्या काळात सुद्धा साथ द्यायला पाहिजेत. आणि मी तुझ्यावर रागवली नाही, कारण परिस्थिती तशी होती. कारण अरबाज जास्त त्रास होत होता, त्याला स्टेबल करणं गरजेचं होतं. पण माझ्या मनालाच खंत वाटली की निकूताईच्या बाजूने मी उभा राहण्यापेक्षा मी तिच्यापाशी जाऊन बोलणं गरजेचं होतं. आमच्या एक्झॅक्टली. टास्क मध्ये तिरकामिरकी झाली, पण मी असं तिला वाईट कधीही बोललो नाही. अरबाजच्या भांडणात मी फक्त म्हणायचो निकूताई थोडं दोघंही कॉपरेट करा, समजून घ्या. बाकी काय नाही. आणि ती मला येऊन बोलायची, मी तिला येऊन बोलायचो. नक्की. शेवटचा प्रश्न मी विचारेल, की जेव्हा त्या गुहेतून कॉइन्स काढण्याचा जो टास्क होता त्याच्यामध्ये अंकिताने तुम्हाला पाय खेचून अगदी ओढलं होतं. आणि आता कालच्या एपिसोडमध्ये असं झालंय की आर्याने निकीला मारलंय तर आर्याला मोठी शिक्षा होतीये. पण अंकिता आणि तुमच्यात जेव्हा झालं तेव्हा फक्त तिला ओरडण्यात आलं. तर यावरती तुमचं काय मत आहे? तेव्हा अंकिताला सुद्धा शिक्षा व्हायला पाहिजे होती का? नाही नक्कीच. आम्ही टास्क खेळत होतो. प्रत्येकाने अग्रेशन काढणं बरोबर असतं, म्हणजे काढण्यापेक्षा ते अग्रेशन निघतच असतात. राग असतो तो निघतो टास्क मध्ये. अंकिताताईने मला ओरडत छेडछाड झाली. मी काही त्याच्यावर रागावलो नाही. त्याला उलट वाईट वाटलं, पण मी म्हणलं जाऊ दे तुझं जावे, काळजी करू नको. पण मला सगळ्यांना सांगायची, सगळ्या कलाकारांना, की आपण काळजी घ्या. कुणावरही हात उचलू नका, अग्रेशन दाखवू नका. गेमच्या पद्धतीने खेळा आणि सगळ्यांना समान वागणूक बिग बॉसच्या घरात मिळायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. जाता जाता तुमच्या ग्रुपमधले 3 जण जे मेन होते, वैभव, अरबाज आणि निकी, आणि जान्हवी सुद्धा इव्हन तुमच्याच ह्याच्यात होती ती, त्यांना मेसेज द्यायचा झाला तर काय द्याल? अरबाजला काय सांगाल मेसेज? अरबाजला मी सांगेल अग्रेशन दाखवू नको. वैभव? भावा तो आहे तसाच राहा, छान खेळतोयस, थोडंच आणखीन गेम वाढव आणि स्वतःच्या मनाने खेळ आणखीन. निकी? नक्की. माझ्या ताई, फक्त जिभेवर बंधन ठेव, जीभ जरा जपून वापर. बाकी तो गेम मध्ये स्ट्रॉंग आहेस, अशी पण स्ट्रॉंग आहे. आणि सगळ्यांना बिंदास नड. तुझा भाऊ तुझ्या हम्म. पाठीमाग काय उभा आहे. नक्कीच. आणि शेवटचं जान्हवी? जान्हवीला, जरा मोठ्या व्यक्तींचा आदर सन्मान करता येईल. बाकी काय हम्म. नाही, तू चांगली खेळतेस आणि चांगल्या चांगल्यांना पाणी पण पाजलंय तू. पण फक्त मोठ्या माणसांचा आदर सन्मान ठेव, कारण हम्म. महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण आपल्यापेक्षा कर्तृत्ववान माणसांना कधी दुखवलं आवाज नाही येत. तर दुखवू नको. ओके. जाता जाता एकच प्रश्न शेवटचा विचारेल. आता उरलेल्या सदस्यांपैकी कोणाच्या हातात ट्रॉफी बघायला आवडेल? शेवटी गेम आहे, एका कोणाच्या तरी हातात ट्रॉफी जाणार, ती कोणाच्या हातात बघायला आवडेल? हा गेम आहे, गेम होतच असतो, हे गेम चालणारच आहे. तुम्हाला तर माहिती आहे अरबाजचं माझं नातं कसं आहे, छोटे मिया बडे मिया. आणि सूरज माझ्या घरातलाच आहे. त्यामुळं मला दोघांच्या हातात आली तरी काही अडचण नाही.
नक्कीच. थँक्यू सो मच. इतक्या छान तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्या. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू.